सुख पैशात नाही तर माणसात असतं. एका छोट्याशा गावात सुरेश आणि त्याची पत्नी माया राहत होती. त्यांचं घर छोटंसं होतं, पण त्यात प्रेम भरभरून होतं. सुरेश रोज सकाळी लवकर उठून मेहनतीने कामाला जायचा. दिवसभर कष्ट करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पण महिन्याच्या शेवटी हातात पैसे फारसे उरत नसत. एके दिवशी कामावरून थकून घरी आल्यावर तो खूप नाराज झाला. तो म्हणाला, आपल्याकडे ना मोठं घर आहे, ना गाडी, ना भरपूर पैसा. आपल्या नशिबात सुखच नाही. माया शांतपणे हसली. ती म्हणाली, आज संध्याकाळी माझ्यासोबत चल, तुला खरं सुख दाखवते. संध्याकाळी दोघे जवळच्या सरकारी रुग्णालयात गेले. एका खोलीत एक वृद्ध आजोबा एकटेच खाटेवर पडले होते. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना होत्या, पण त्याहून मोठा एकटेपणा होता. सुरेश त्यांच्या जवळ गेला आणि हळूच विचारलं, आजोबा, तुम्हाला काही हवं आहे का? आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, मला औषध नकोत, फक्त 2 प्रेमाचे शब्द आणि थोडा वेळ कोणीतरी माझ्यासोबत बसावं, एवढंच हवं आहे मला. हे शब्द ऐकताच सुरेशच्या डोळ्यातही अश्रू आले. त्याला जाणवलं, ज्याच्याकडे माणसं नाहीत त्याच्यासाठी पैसा देखील निरर्थक ठरतो. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर माया म्हणाली, आपल्याकडे पैसा कमी असेल, पण एकमेकाची साथ आहे, प्रेम आहे, कुटुंब आहे. ज्यांच्या आयुष्यात माणसं असतात तो कधीच गरीब नसतो. त्या दिवसानंतर सुरेशनं तक्रार करणं सोडलं. त्याने पूर्वी इतकीच मेहनत केली, पण आता प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञ राहायला शिकला. कारण त्याला समजलं होतं, खरं सुख पैशात नसतं, ते असतं आपल्या माणसांमध्ये. या कथेचा संदेश, संसारात खरं सुख महागड्या वस्तूमध्ये नसतं, ते असतं विश्वासात, प्रेमात, आपुलकीत आणि एकमेकाच्या कायमच्या सोबतीत. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे प्रेम करणारी माणसं आहेत तोच खऱ्या अर्थाने सर्वात श्रीमंत आहे. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या कुटुंबातील आणि मित्रांमधील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही कथा शेअर करा. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या प्रेरणादायी मराठी कथा पाहण्यासाठी आपल्या किडा मराठी RJ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी कथेसोबत.